वर्षभर सोनं खरेदी करू नका. सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू. मात्र भारतामध्ये लग्न करा. पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासामध्ये 2 वेळा आवाहन. वर्क फ्रॉम होम करा. शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा. इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत स्थिती गंभीर. राहुल गांधींची टीका. राहुल गांधी देशाच्या राजकारणामध्ये रिजेक्टेड माल. मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजला नाही म्हणजे त्यांची समजच कमी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. हातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. टीसीएस प्रकरणातील राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचं अहवालामध्ये नमूद. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांच्या घराबाहेर 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पालिकेची अतिक्रमणाची नोटीस. मतीन पटेल न्यायालयामध्ये जाणार. नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोजर चालणार. छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरामध्ये दिलेला आश्रय. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल. बाजारामध्ये 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव. लवकरात लवकर तोडगा काढावा. अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर परिस्थिती अत्यंत वाईट असून सरकार विचार करेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुंबईत शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ. महागाई भत्त्यामध्ये 58% वरून 60% होणार.